दरम्यान या सगळ्या प्रकरणाचे पडसाद नाशिकमध्ये कसे उमटलेत पाहूयात। आमचे सहकारी मित्र शेतकरी पुत्र विजय गाडगे पाटील यांच्यावर जो नागपूरला जो हल्ला झाला, तो हल्ला एक निर्मानुष पद्धतीने आणि खूप बोगस पद्धतीने सूरज चव्हाण व त्याच्या गुंडांनी केलेला आहे। हे गुंड हे केवळ कोणते नाही तर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचा जो प्रदेशाध्यक्ष आहे त्याला पक्षातून हकालपट्टी करावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे की आमच्या माणसावर ज्यांनी शेतकरी पुत्रावर त्यांनी हल्ला केला आहे त्याबद्दल आम्ही त्याला महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही आणि तो दिसला तर त्याचे कपडे फाडल्याशिवाय छावा संघटना पूर्ण सकल मराठा समाज महाराष्ट्रभर त्याला त्याचा निषेध करेल। आमचे सहकारी मित्र शेतकरी पुत्र त्यामुळे आपण पाहतोय की राज्यभरामध्ये सूरज चव्हाणांविरोधात राष्ट्रवादी विरोधात छावा संघटना चांगलीच आक्रमक झालेली आहे। छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जे आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल मारहाण केलेली होती। सोबतच या सगळ्या घटनेचा जो आहे तो आता निषेध व्यक्त केला जातोय। आता अखेर आंदोलन सुद्धा आता पेटलेलं आहे। सूरज चव्हाणांनी काल जी मारहाण या कार्यकर्त्याला केलेली होती अखेर त्याच घटनेचे पडसाद जे आहेत ते आता राज्यभर उमटायला सुरुवात झालेली आहे। लातूरमध्ये तर आपण मगाशीची जी दृश्य बघितली त्याच्यामध्ये बॅनर सुद्धा राष्ट्रवादीचे फाडण्यात आलेले होते। सोबतच लातूर बंदची सुद्धा हाक जी आहे ते छावा संघटनेकडून देण्यात आली।